रखुमाये जय जठोबार रखुमाये जय जय विठोबार रखुमाये जय जठोबार रखुमाये जय जठोबार रखुमाये जय जठोबार रखुमाये कृष्ण दान देगा तुझा
गुणा गायिना वडी गुणा गायिना वडी इति माझे सर्व तोडे इति माझे सर्व तोडे नलगे मुक्ती आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा गुणा गायिना वडी गुणा गायिना वडी येते माझे सर्व तोडे येते माझे सर्व तोडे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुके घालावे आम्हाचे तुके घालावे आम्हाचे गुणा गायिना वडी गुणा गायिना वडी येते माझी सर्व गोडी येते माझी सर्व गोडी तो पार कुमारी जय जय विठो पार कुमारी जय जय तो 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 पार कुमारी गावातला महाराज असलं म्हणजे काही नाही झालं का बोला
त्याची माझी सर्व त्याची माझी सर्व गुणगाय आवडे विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की दधीजी महाराज की निंबनाथ महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 मेवण्याचं नातं आहे ना, मला वाटलं गतुंडी दरा झाले त्यांची. ओम नमो विठ्ठलाय पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, मायोग पीठे तटे विमरत परम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्द स्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंग करू प्रथमन माना, पांडुरंग करू प्रथमन माना, पांडुरंग करू प्रथमन माना, पांडुरंग करू प्रथमन माना. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाजे चतुर्णाचे आत्मजावा सिद्धी पावे जे सहजातीच्या चरणा माझे दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत आईशे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ठाणा. नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभला भावजानो चराचरी ओम ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळो तुमचा अनुग्रह लाभला भावजानो चराचरी ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री तुकोबाराय ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही ज्याने समाजाच्या कल्याणासाठी आपल्या घराची होळी करून टाकली असे असणारे कुठेही जरी गेले तरी भगवंताचं कायमस्वरूपी 24 तास नामस्मरण करणारे मुलाबाळांचा त्याग करून भामचंद्र डोंगरावरती त्या ठिकाणी भजन करत राहणारे पत्नीनी कितीही येडवाकडं जरी बोललं तरी त्याला परत प्रत्युत्तर न करणारे आपल्या नवऱ्यामुळं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पत्नीचा एवढा अधिकार वाढला होता की नेमका आपला पती कोणत्या डोंगरावरती गेलाय नुसता 3 रस्त्यातून कोणत्या एका रस्त्याला कान लावायचा ज्या रस्त्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या डोंगरावरती आपला पती आहे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदने श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट मागणीपर आपल्याला दोन्ही साधायचे मागणी मागायची आणि जयंती साजरी करायची विठ्ठल जगामध्ये जर विचार केला या विश्वामध्ये तर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा दुःखी आहे सुखी नाहीये तुम्ही आम्ही दुःखी आहे याच्यात नवल नाहीये जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जोगी दुखिया जंगम दुखिया तपस्वी को दुख दोनारे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया गर रागी साच कहे तो सब जग दुखिया झूठा कहे न जाई ब्रह्म विष्णु शंकर दुखिया जिने सृष्टि कमाई धूत दुखिया अवधूत दुखिया दुखिया धन रंकारे सुख देवने दुख के कारण उदरी माया त्यागी कहत कबीरा ओ नहीं दुखिया जिसने मन को जीता रे ज्याने मनावरती विजय मिळवलेला आहे ना तो दुःखी नाही पण मनावरती विजय मिळविण्यासाठी त्या साधू संतांची आपल्यावरती कृपा लागते
तेव्हाच आपण त्या मनावरती विजय मिळू शकतो, अन्यथा विजय मिळूच शकत नाही. विठ्ठल 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 आणि मन जर मनावरती विजय नाही मिळवला आणि मन जर आपल्या ताब्यात जर नसेल तर महाराज एक ठिकाणी सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळे. काळा नाचवडे ग्रासवया काळा नाचवडे ग्रासवया नको नको मना गुंतू माया जाळे काळ जवळी ग्रासावया काळ जवळी ग्रासावया. यो काळ मात्र मग आल्याशिवाय राहणार नाही आणि काळ कधी येईल हे तुम्हा मला काही सांगता येणार नाही. आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या मनाने ज्याने त्यांनी विचार करा, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं, किती परमार्थ केला, किती सत्कर्म केलं, किती साधू संतांची आपण सेवा केली. काही काही महादेवाच्या मंदिरामध्ये काय बोलतो त्यापेक्षा कोण बोलतो, काय बोलतो त्यापेक्षा कोण बोलतो. काही काही दारूबंदीवरती भाषणं देतात. दारू मुकावे मान दारूचा अब्रू जावेच आहे, दारू भूत दुर्गंधी दारून दखो खायेच आहे, कहे दास आखिर करघरी नरक में जावेच है, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. टाळ्यांचा कडकडाट गावालाही वाटतं यांच्या भाषणाने आपलं गाव नक्की व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिलं येईल. अरे पण भाषण चाललंय कोणाचं, ज्याला जास्त झाली त्याचं. काय बोलतो त्यापेक्षा कोण बोलतो, काय खातो त्यापेक्षा कोण देतो. भानुदास गीती गात दास भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ. मग आज जागरचं कीर्तन आहे, जयंतीचं कीर्तन आहे. 7 दिवस झाले या ठिकाणी हा जो महाप्रसाद बनला जातो, रोज 2-2, 2,500, 3-3 हजार लोक प्रसाद घेत असतात. हा घरी आपण ज्या वेळेला खातो त्यावेळेला त्याला जेवण म्हणतात आणि सप्तेच्या ठिकाणी ज्या वेळेला आपण त्याला महाप्रसाद म्हणतात. तो भगवंताचा प्रसाद आहे, भगवंताचा. आणि हा भगवंताचा प्रसाद करण्यासाठी जो त्या ठिकाणी आपल्या खिशातलं 10-5 रुपये त्या ठिकाणी टाकतो आणि तो प्रसाद बनवितो ना, अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही महाराज. मी सांगून जाईल की सप्ताह म्हणजे सेवा, सप्ताह म्हणजे सेवा. मग त्या ठिकाणी कोण कोणत्या पद्धतीने सेवा करतोय. कोणी अन्नदानाच्या रूपाने सेवा करेल, कोणी वाढण्याच्या रूपाने सेवा करेल, कोणी पंतरवाळ्या उचलण्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी सेवा करेल, कोणी झाडलोट करेल, कोणी त्या ठिकाणी घाण जर पडले असले तर ते हाताने भरून त्या ठिकाणी बाहेर टाकेल, साफसफाई करेल, कोणी विणा वाजवेल. भरपूर ह्या सप्त्यामध्ये सेवा. कोणी पावती पुस्तक घेऊन बसेल, कोणी या ठिकाणी सप्त्याला हे एवढा जो खर्च आहे हा खर्च भागला पाहिजे, त्या देवस्थानाला त्या ठिकाणी देणगीच्या स्वरूपाने सेवा करेल. कोणी हा घेतो ना नाव तुमचं, कोणी मृदुंग वाजवण्याची सेवा करेल, कोणी या ठिकाणी पेटी वाजवण्याची सेवा करेल, नाही का. हां, कोणी ऐकण्याची सेवा, बसण्याची सेवा, ही सेवाच आहे ना. एखादं लहान मुलगा जर बडबड करायला लागला तर त्या शेजारचा हे गपरे बोलू नको कीर्तन चालू आहे, ही पण सेवाच आहे.
अरे तुम्ही घरापासून ह्या ठिकाणी इथपर्यंत येता, कोणी फोर व्हीलरमध्ये येईन, कोणी मोटरसायकल येईन, कोणी पायी येईल, ही पण त्या ठिकाणी सेवाच आहे. आणि खरं सांगतो या नारदाच्या गादी उभा राहून, तुम्ही आता मी जेवढा विषय ह्या सेवेविषयी बोललेलो आहे ना, तुम्हाला जर 100% पुण्य जर लागत असेल, पण आम्हा कीर्तनकाराला 0% आणि तुम्हाला 100% पुण्य आहे. आणि हे पुण्य प्राप्त होण्यासाठी त्या भगवंताला, त्या पांडुरंगाला आपल्याला मागणं मागायचंय. तुम्ही जी सेवा करताय ना, की हे भगवंता, ही माझ्या हातून जी सेवा होते ही अखंड सेवा राहो, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राहो. म्हणजेच भगवंता, तुझं नाम माझ्या मुखामध्ये कायमस्वरूपी राहू दे, तुझा मला विसर नाही पडला पाहिजे. असं दान त्या ठिकाणी तुकोबाराय मागतात. हेची दान दे देवा, हेची दान दे देवा, हेची दान दे देवा, हेची दान तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये दान मागतायत. दान, हेची दान देगा देवा. काय दान मागतात?
की हे पांडुरंगा मला हे दान तुम्ही द्या की तुझा विसर न व्हावा, तुझा विसर मला पडला नाही पाहिजे. आता तुम्ही आम्ही समजा सप्त्यामध्ये आलो, तुम्ही या ठिकाणी श्रवण करताय कीर्तन, हे सर्व या ठिकाणी बसलेले आहेत, मृदुंगाचार्य आहेत, पेटी मास्तर आहेत. पण 2 तास आपल्याला त्या भगवंताचा विसर पडत नाही, 2 तास. पण 2 तास झालं रे झाले. उद्या सकाळचा काला झाला का हाला, आणि परत बुवा जर आला तर का आला, नाही का काला. मग एकदा काला झाला का आपल्याला विसर पडतो. पण तुकोबाराय आमचे सांगतात की हे देवा, पूर्ण सप्त्यामध्ये आम्हाला तुझा विसर पडत नाही, पण सप्ताह झाला का तुझा विसर पडतोय, हे झालं नाही पाहिजे. रोज आपण झोपताना जर अर्धा तास त्या विठ्ठलाचं नामस्मरण जर केलं ना, रोज झोपताना अर्धा तास आणि उठल्यानंतर अर्धा तास नामस्मरण. बरं, ओबी पाठ करायचे नाही, अभंग पाठ करायचा नाही, श्लोक पाठ करायचा नाही, काही नाही पाठ करायचं, डोकं जास्त चालवायचंच नाही. ह्याच सप्त्यामध्ये एकदा एका लेडीचं मला नाव नाही सांगता, पण ते कीर्तन होतं आणि मंडळी म्हणले आता मी अभंगच पाठ करते. 28 दिवस अभंग पाठ केला रामभाऊ. आता ते ऐकत असन, मला गेल्यावर खाकोरा काढीन ते, आता जाऊ दे, त्याला विलाज नाही. आता ओघात आले, मला नंतर आठवलं ती इथं हाय म्हणून. 28 दिवस अभंग पाठ केल्यानंतर किती पाठ व्हायला पाहिजे? 28 दिवसात अभंग पाठच व्हायला पाहिजे ना. हां, अर्धचरण नाही पाठ झालं. त्याचं कारण काय? विषय बाकीचे डोक्यात येत ना. हे सगळे विषय बाजूला ठेवलं ना, मग त्या ठिकाणी काल महाराजांनी सांगितलं होतं, ती बिंगुरटी, तिला छंद लागतो. छंद काय छंद लागतो त्या आळीला? गांधीने येईन डंक मारेल निघून जाईल, गांधीने येईन डंक मारेल निघून जाईल, गांधीने येईन डंक मारेल निघून जाईल. हा ध्यास ती आळी घेते आणि हा ध्यास घेऊन 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 त्या आळीला पंख फुटतात आणि आळी गांधीन माशी होते. अरे जर त्या विठ्ठलाचा जर ध्यास घेतला, 24 तास जर त्या विठ्ठलाचा ध्यास घेतला, विठ्ठल 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 विठ्ठल, तुम्ही जर नामस्मरण जर केलं तर तुम्ही विठ्ठलच होणार. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्याता पंढरी राया, ध्याता पंढरी राया, हो ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटिकाया, अनिल भाऊ, पालटिकाया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. टाळी वाजवा एकदा यांच्यासाठी, म्हणजे अजून चांगला गोडवा देते ते आपल्याला. टाळी वाजवायला आपल्याला काय मागे, टाळी वाजवली ना मग चांगले घसत आण देते. आणि तुमच्यासाठी थोडी टाळी कमीच आहे, नाही तर तुम्ही ना एखादं मारतान. वा, त्यांच्यासाठी एकदा टाळी, म्हणजे कमी नाचावं म्हणून टाळी का जास्त नाचावं म्हणून टाळी. याची दान दे गा देवा, तुझा विसर न. हे पांडुरंगा, मला हेच दान दे की तुझा विसर झाला नाही पाहिजे. ऐका,
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. हो, आता मी विठ्ठलाचं नामस्मरण केलं. याला काय म्हणतात? कीर्तन म्हणतात ना. हे कीर्तनच आहे ना, विठ्ठल विठ्ठल. मग जर त्या पांडुरंगाचं विठ्ठल विठ्ठल असं जर नामस्मरण जर मोठ्याने जर केलं तर त्याला कीर्तन म्हणतात. मग माझ्या या मुक्ताई, जनाबाई, सखूबाई, मीराबाई ह्या पण भजन करत होत्या ना, ह्या विठ्ठलाचं नामस्मरण करत होत्या ना. मग ते सुद्धा कीर्तनच करत होत्या. असं काही नाही आहे की जर मी जर म्हटलो नाही 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 श्रीपासून आमकंपासून फलपार पण तू तिथूनच झालाय ना, तुला तिला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही आहे. प्रत्येक जर श्रीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला ती आईच दिसली पाहिजे, आपली ती आपल्याला बहीणच दिसली पाहिजे. आणि जर आई बहीण जर दिसत असेल तर समजायचं आपला परमार्थ थोडाफार काहीतरी रस्त्याने चाललेला आहे. आदेश द्यायचा कोणी? जनाबाईने माऊलींना सांगितलं. माऊलींना आता इथं ह्या महिला बसलेल्या आहेत आणि मग याच्यातली जर एखादी महिला जर उठली आणि जर सांगितलं रामदास भाऊ तुम्ही हा अभंग बोला, बोलणार आहे का त्या? नाही बोलणार समजा, कारण तेवढा अधिकार त्यांना नाही. मग माझ्या जनाबाईला तो अधिकार होता म्हणून माऊलींना सांगितलं त्या ठिकाणी, माऊली जनी म्हणे दान देवा बोला भंग, जनी म्हणे दान देवा बोला भंग. चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. मला सांगण्याचं उद्दिष्ट माझं हेच आहे की जेवढा पुरुषांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे तेवढाच माझ्या आया बहिणींना सुद्धा अधिकार आहे. टाळी नाही देणार तुम्ही. आता तुमच्या बाजूने बोलले तुम्हाला कळतंय का काही? मग तुकोबार आहे त्या ठिकाणी दान मागतात, दान की हे पांडुरंगा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे. मग दान मागायला देव सुद्धा 33 कोटी देव ह्या ठिकाणी आले आणि आमच्या ऋषींना दान मागू लागले, तुमचं शरीर आम्हाला दान द्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं पांडुरंगा तुझा विसर व्हावा नाही हे दान मला दे. आणि 33 कोटी देवता की ज्या दधीची ऋषींना त्या ठिकाणी आयुष्यभर तरासच देण्याचं काम त्यांनी केलं,
क्षवराजा आणि त्या क्षवराजाला ऋषींचा आणि त्या ठिकाणी त्या क्षवराजाचा वाद चालू झाला. क्षवराजा म्हणायचा क्षत्रिय श्रेष्ठ म्हणजे राजा श्रेष्ठ आहे. दधीची ऋषी बोलत होते की नाही 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 नाही, राजा श्रेष्ठ नाही, क्षत्रिय श्रेष्ठ नाही, ब्राह्मण श्रेष्ठ आहे. पण ब्राह्मण कोण? ज्याने ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण. 18 पगड जातीमध्ये जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि जो त्या वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्म जाणत नसेल आणि चुकीचं कर्म करत असेल तर तो ब्राह्मण होऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी दोघांचं युद्ध झालं, पण दधीची ऋषींनी माघार घेतली नाही. शेवटी त्या राजाने विष्णूला पाचारण केलं आणि विष्णूला प्रार्थना केली की दधीची ऋषी माझं मान्य करत नाही, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना जाऊन सांगा काही झालं तरी राजा श्रेष्ठ आहे, क्षत्रिय श्रेष्ठ आहे असं दधीची ऋषींच्या मुखातून आलं पाहिजे. भगवान विष्णू पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आले आणि दधीची ऋषींना विनवणी करू लागले की माझ्या भक्ताचं असं म्हणणं आहे की ब्राह्मण श्रेष्ठ नाही, क्षत्रिय श्रेष्ठ आहे, तुम्ही असं बोला की क्षत्रिय श्रेष्ठ आहे म्हणून. दधीच्या ऋषीने सांगितलं ते मला मान्य नाही, जे खरं आहे ते खरं आहे. अरे साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या दधीची ऋषींवरती युद्ध केलं, पण दधीची ऋषींनी शस्त्र उचललं नाही, नामस्मरण चालू केलं. माझ्या भगवान महादेवाचं नामस्मरण चालू केलं आणि त्या नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी ते समाधी लागली. आणि जेवढे जेवढे माझ्या पांडुरंगाजवळ आयुधे होते, शस्त्र होती, सर्व शस्त्र दधीची ऋषींवरती चालवले. आणि शेवटी दधीची ऋषीं ते युद्ध करून दमले, पांडुरंगाचा घाम झाला, पांडुरंग कंटाळून निघून गेले. आणि शेवटी त्यांचंच म्हणणं खरं झालं की ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणून. अरे मग 33 कोटी देवता त्या अश्विनी कुमार त्यांना उपदेश करण्यासाठी दधीच्या ऋषींच्या मुखातून ज्या वेळेला उपदेश ते श्रवण करतील त्यावेळेला त्या अश्विनी कुमारांना अमरत्व प्राप्त होणार होतं. आणि म्हणून हे इंद्राला कळालं जर ऋषींनी जर त्या ठिकाणी अश्विनी कुमारांना उपदेश केला तर आपलं पद धोक्यात, आपली खुर्ची धोक्यात. म्हणून दधीची ऋषींना इंद्राने सांगितलं की तुम्ही त्यांना उपदेश करू नका, जर केला तर मी शिरच्छेद करेल. पण अश्विनी कुमार आल्यानंतर ते संत हे साधू आहेत. अश्विनी कुमारांना सर्व वृत्तांत सांगितला ऋषींनी. अश्विनी कुमारांनी सांगितलं काळजी करायचं काही कारण नाही, तुम्ही आम्हाला उपदेश करा. तुम्ही आम्हाला उपदेश केल्यानंतर पण उपदेश तुमच्या ह्या मुखातून नका करू. तुमचा आम्ही अश्विनी कुमार म्हणजे त्या ठिकाणी ते वैद्य होते. ते शिर त्या ठिकाणी कापलं, त्याच्या जागेवर घोड्याचं शिर लावलं, म्हणजे दधीची ऋषींच्या शरीरावरती घोड्याचं शिर लावलं. आणि त्या घोड्याच्या मुखातून अश्विनी कुमारांना दधीची ऋषीने उपदेश केला. इंद्र आला, शिरच्छेद केला त्या घोड्याच्या शिराचा. आणि नंतर इंद्र गेल्यानंतर पहिलं जे मुख होतं दधीची ऋषींचं ते पुन्हा शरीरावरती त्या अश्विनी कुमारांनी जोडलं. आणि त्या अश्विनी कुमारांना अमरत्व प्राप्त झालं. म्हणजे दधीच्या ऋषींच्या मुखातून ज्या वेळेला यांनी उपदेश श्रवण केला त्यावेळेला अश्विनी कुमारांना अमरत्व प्राप्त झालं. अशी ही असती आणि असे हे दधीची ऋषी आपल्या या देवदैठण गावाला लाभले. आणि सांगा मला तुम्ही आता, आज त्यांची ह्या ठिकाणी जयंती आहे. संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण भारतामध्ये 48 लाख यांचे 10 वंश आहेत. मी ते विठ्ठलाचं भजन केलं, पण ते एक सांगायचं राहून गेलो की संध्याकाळी अर्धा तास विठ्ठलाचं भजन जर केलं, आता मगाशी जे मी भजन केलं ते भजन 60 सेकंदात विठ्ठलाचं नामस्मरण 70 वेळा होतं. आणि 30 मिनिटात 2100 वेळा होतं, म्हणजे 2100 वेळा होतं. संध्याकाळी जर झोपायच्या अगोदर जर ते अर्धा तास नामस्मरण केलं तर 2100 वेळा होतं. सकाळचा अर्धा तास जर केलं तर तेही 2100 वेळा होतं. 24 तासामध्ये जर 1 तास नामस्मरण केलं तर 4200 नामस्मरण होतात. अरे आयुष्यातल्या 24 तासातला 1 तास माझ्या पांडुरंगासाठी जर दिला तर तुमच्या आमचं काय जाणार आहे महाराज.
त्यांनीच हा देह दिलेला आहे ना आपल्याला. बरोबर आहे का नाही तुकाराम महाराज? आणि मग पांडुरंग परमात्म्याने माझ्या दधीची ऋषींना त्या ठिकाणी त्यांच्यावर नाही ते शस्त्र चालवली. अरे 33 कोटी देवतांनी माझ्या दधीची ऋषीवरती शस्त्र चालवली. आणि ज्या वेळेला हा वरत्रासूर मातला, हाहाकार माजवला, देवांना आवरेना, सगळे 33 कोटी देवतां भगवान विष्णून महादेव सगळ्यांनी असा विचार केला की हे देवा हो, आता जर तुम्हाला वाचायचं असेल, म्हणजे देवांचाच जगण्याचा प्रश्न मरण्याचा प्रश्न पडलाय, तर तुमचं आमचं काय घेऊन बसले हो. तुम्हाला जर आता वाचायचं जर असेल, जगायचं जर असेल, तर देहटाण गावामध्ये दधीची ऋषींचा आश्रम आहे. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि दधीची ऋषींच्या ज्या हस्ती आहेत त्यांच्या हाडापासून ज्या वेळेला शस्त्र तयार होईल आणि त्या शस्त्रानेच तो वरत्रासूर मारला जाईल. आणि जर दधीची ऋषींनी जर देहदान दिला नाही, त्यांच्या हाडापासून ते शस्त्र तयार केलं गेलं नाही, तर तुमचं आमचं ह्या विश्वातलं ब्रह्मांडातलं सगळ्यांचं मरण निश्चित ठरलेलं आहे. मग एवढा दधीची ऋषींना त्रास देणाऱ्या देवता पुन्हा ह्या आश्रमामध्ये आल्या आणि मग त्या ठिकाणी दधीची ऋषींना दान मागू लागले. हे भगवंता, हे ऋषीवर्य, तुम्ही आमचे देव आहात, काही करा, पण तुमचा देह आम्हाला दान करा. तुमच्या हस्तीपासून हाडापासून शस्त्र बनवून त्या वत्रासुराचा वध होईल, अन्यथा तो होणार नाही. आहेत का लाजा देवांना? सांगा आता. एवढा त्रास देऊन सुद्धा देवता ह्या ठिकाणी नतमस्तक झाल्या. अरे जगाच्या कल्याणा देह कर्तविती परोपकार, देह कर्तविती परोपकार, जगाच्या कल्याणा स्वतःच्या विभूती, देह कर्तविती परोपकार, देह कर्तविती परोपकार, देह कर्तविती परोपकार, देह कर्तविती परोपकार. जगाच्या कल्याणा संताच्या उभधी देव या ठिकाणी रडू लागले, विनवणी करू लागले दधीची ऋषींना, तुमचा देह आम्हाला दान करा. आणि मग ऋषींनी काय असा विचार केला का की तुम्ही मला किती त्रास दिला, माझ्यावरती शस्त्र चालवलं, माझा शिरच्छेद केला, आणि आता तुम्ही माझ्याकडे येऊन याचना करता, मी शरीर दान करणार नाही, असं दधीची ऋषी बोलले नाहीत. अरे कशाचाही विचार न करता जगाच्या कल्याणासाठी माझ्या दधीची ऋषीने हसत हसत देहदान केला. आणि देहदान केल्यानंतर आता त्या हाडांपासून शस्त्र बनवायचं, पण त्या शरीराला स्पर्श, तपश्चर्याने ते शरीर तप्त झालेलं होतं. त्या शरीराला स्पर्श करण्याची ताकद कोणाचीही नव्हती. मग ते शरीर शांत करण्यासाठी जगामध्ये जर गोशाळा जर कोणी प्रथम चालू केली असेल तर ते आमच्या दधीची ऋषींनी चालू केलेली आहे. गोशाळेमध्ये सुरभी नावाची गाय होती आणि त्या सुरभी नावाच्या गायीला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांचा देह ज्या वेळेला त्या सुरभी नावाच्या गायीने चाटला त्यावेळेला तो देह शांत झाला. आणि मग त्या ठिकाणी त्या विश्वकर्म्याने वगैरे त्या हस्तीपासून शस्त्र बनवलं. जी गाय, काही महाराज मंडळी म्हणत असतील काक स्पर्श चांगला का गाय स्पर्श चांगला. एक ठिकाणी मी ऐकलं होतं आपल्याच दसकऱ्या विधीमध्ये की गायचा स्पर्श चांगला नाही. अरे महाराज नाही का, तुला दधीची ऋषींची कथा माहीत नाही अजून. अरे ज्या गायच्या मुखाने नुसता दधीची ऋषींच्या शरीराला स्पर्श केला, तर जेवढे साधू आहेत, जेवढे संत आहेत आणि जेवढ्या देवता आहेत ना, ह्या त्यांच्यामुळंच आहेत. त्या गायच्या मुखाचा स्पर्श जर झाला नसता, मी तर आता जाहीरपणे सांगतो, ठीक आहे काक स्पर्श तर चांगला आहेच, नाही असं नाही,
त्याला पण इतिहास आहे, त्याला पण देवाधिकाची प्रमाण आहेत. पण त्याच्याही पेक्षा गावरान गायीच्या मुखाने जर त्या पिंडाला जर स्पर्श केला ना, तर त्याच्यासारखं भाग्यच कोणतं नाही. आणि झालं महाराज, देवांनी त्यांचं काम साधलं. दान मागितलं त्यांनी दधीची ऋषींना, हेची दान देगा देवा. मग कोणतं? तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा. तुमच्या शरीराच्या हस्त्या द्यावा. आणि मग शरीराच्या तुमच्या हस्त्या दिल्यानंतर आमच्या हस्त्या जिवंत राहतील. आणि आमच्या हस्त्या जिवंत राहिल्यानंतर मग तुमच्या नामाचा जप आमच्या मुखातून होईल. जर आपण जिवंत नाही राहिलो तर मग त्या ठिकाणी देवाचा विसरण ते सगळं बाजूलाच राहतंय ना. आणि ज्या वेळेला हे सर्व आटोपलं आणि सुवरच्या माता ह्या सिद्ध नदीवरून ज्या वेळेला ह्या ठिकाणी आली, तिने पाहिले रक्ताचा सडा पडलेला आहे. तिने ओळखलं देवांनी कार्य साधलं, फसवलं माझ्या पतीला. अरे पोटामध्ये बाळ होतं महाराज, 9 महिने 9 दिवस भरलेलं होतं. आणि त्या पोटामध्ये बाळ असताना हे प्रसंग समोर पती गेल्या, त्यांचा रक्ताचा सडा पडलेला आहे. देवांनी त्यांचं कार्य साधलेलं आहे. आणि सती जाण्यासाठी ज्या वेळेला दधीची ऋषींची पत्नी निघाली, त्यावेळेला आकाशवाणी झाली की हे सती, हे सुवरच्या, तू जर सती गेली तर तुला त्या बालकाचं पातक लागेल, ब्रह्महत्येचं पातक लागेल. मग हिने एक दगड घेतला आणि ते पोट फाडलं. आणि त्या बाळाला पिंपळाचा वृक्ष होता, त्या पिंपळाच्या वृक्षाजवळ दिलं. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला सांगितलं की याचं पालन पोषण आता तू कर. त्या पिंपळाच्या वृक्षाने त्या बाळाचं पालन पोषण केलं, म्हणून त्या बाळाचं नाव पिपलाद मुनी पडलं. आता ह्या श्रावणी सोमवारमध्ये पारनेरमध्ये पिंपळेश्वर म्हणून आहे, पिंपळेश्वर. त्या पिंपळेश्वरामध्ये मी दर्शनाला गेलो होतो. तर त्या ठिकाणी ती नदी वगैरे, पण त्या पिपलाद ऋषींचं म्हणजे दधीच्या ऋषींच्या मुलाचा त्या ठिकाणी मुंडक्याची समाधी आहे. आणि इथून खालचं जे शरीर आहे, जुन्नर तालुक्यामध्ये एक गाव आहे. अशा 2 समाध्या पिपलाद ऋषींच्या आहेत. तर त्या पिपलाद ऋषींनी शनीला सुद्धा शाप दिला, माझं जर ज्या ठिकाणी माझा एखादा त्या नामस्मरण करत असेल माझ्या जपाचा, आणि तू जर त्याला तारास दिला तर तू जळून भस्म होशील, एवढा पिपलाद ऋषींचा अधिकार होता महाराज. विठाल मग देवांनी त्या ठिकाणी दधी ऋषींना दान मागितलं. तसे तुकोबाराय त्या पांडुरंगाला दान मागतात की हे देवा, मला असं दान दे, मला असं दान दे. रामभाऊ, आपल्याला दोन्ही सरळ चालायचे. मागणी पर अभंग घ्यायचा आहे आणि जयंती त्याच्यात साजरी करायची. अवघड सोडवायचा आहे अभंग, तसा काही सोपा नाही आहे का नाही. एक रस्त्याने जायचं होतं तर मग ठीक होतं, पण दोन्ही रस्त्याने संगत चालायचं. पांडुरंगाला त्या ठिकाणी आमचे तुकोबार दान मागतात की हे पांडुरंगा, मला हे दान दे की तुझा विसर झाला नाही पाहिजे. आणि पांडुरंगा, तुझा विसर न व्हावा याच्यासाठी मी एवढं तुझं गुणगान आवडीने करेल, एवढं आवडीने करेल. गुण गाईल आवडी गुण गाईल आवडी
महाराज राहतोय बाजूला लोक यांच्याकच बघा त्यात साही कीर्तनाला महाराजांक कोणी बघा ना, एक तर तिकडं नाही तर ह्या दोन बाळांक महाराज मेला ओरडू ओरडू. याची दान देगा देवा. हा पैसा पैसा पण कशात कमवायचा, फार मारतात असं 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 होईन पुढं होईन. बरं ते पण घेऊ आपण, थांबा जरा ते पण घ्यायचंय आज. अगोदर थोडा अभंगाला थोडं चिकटून चालू द्या, मग त्याच्याकडे येऊ जरा. ते पण होणार आहे, टाइम कमी पडेल म्हणून मी सारखा ते डोक बाबा आणि गाडाळ का बघतोय. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे पांडुरंगा तुझा विसर मला पडून देऊ नको. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुझं भजन मी आवडीने करेल, एवढं आवडीने करेल, एवढं आवडीने करेल की त्या ठिकाणी पांडुरंगा हे भजन करताना, हे कीर्तन करताना, हे प्रवचन करताना, तुझी कथा सांगताना मला पांडुरंगा मुक्ती नकोय आणि धन नकोय आणि पाकिट नको, संपदा नको. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. हे न लगे मुक्ती आणि संपदा, 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 न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गाईन गुण गाईन आवडे. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकाराम महाराज, हे पांडुरंगा मला मुक्तीही नकोय, मला संपदा पण नको. कारण संपदा जेवढी होती तेवढी सगळी तुकाराम महाराजांनी दान करून टाकली, दान. कारण संपत्ती जर असेल तर आपल्याला पांडुरंगाचा विसर पडेल. संपत्ती जर असेल तर मी माझ्या देवापासून दूर होईल, मला संपत्तीचंच स्वप्न पडतील, संपत्तीचाच मला ध्यास लागेल. सर्वसाधारण जर पैसा जर मनुष्याजवळ जर असेल ना, त्याला काही एवढं टेन्शन नसतं. पण एखाद्याला जर लॉटरी लागली किंवा एकदम 5-50 लाख कोटभर रुपये जर आले, आता समजा तुम्हाला जर 1 कोटी जाता जाता सापडले भाऊ अनिल महाराज, झोप येईन. मग तसं पुण्याची निम्मी प्रॉपर्टी, म्हणजे आता जे पुणे आहे ना, त्या पुण्याची निम्मी प्रॉपर्टी आमच्या तुकोबारायांची होती. ते सावकार होते, दुकानदार होते. एवढा अमाप इस्टेट प्रॉपर्टी असूनही त्यांनी त्या पांडुरंगासाठी दान करून टाकली, दान करून टाकली. अगोदर ते तसे वागले आणि नंतर मग त्या ठिकाणी अभंग तयार झाले. अभंग तसे नाही तयार झाले महाराज. संताजी जगनाडे नाही का, है ना महाराज. तुकोबारायांनी गाथा तयार केली, पण गाथा तयार करत असताना त्या ठिकाणी त्यांनी ते लेखक नव्हते. मग ते संताजी महाराज समोर बसायचे
आणि समोर बसून त्या अभंगावरती त्या ठिकाणी लक्ष देऊन ते अभंग ऐकायचे. आणि अभंग ऐकले का मग ज्या वेळेला ते लिहिण्यासाठी बसायचे त्यावेळेला पहिलं चांदाडी रुपया असायचं, चांदाडी. मग तो चांदाडी रुपया चुलीत टाकायचा, त्याला लाल करायचा आणि लाल केल्यानंतर अगोदर अभंग बोलायचा. आणि हा अभंग खरा आहे का खोटा आहे, मग तो लाल रुपया जिभेवरती ठेवायचा. चटका जर बसला तर हा अभंग खोटा, आणि जर चटका बसला नाही तर हा अभंग खरा. असं 4099 अभंग तयार आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा मला तुझा विसर नाही झाला पाहिजे, मला मुक्तीही नको देवा, काही गरज नाही त्या मुक्तीची, ह्या धनाचीही मला मुक्ती गरज नाही. पण तू ज्या वेळेला मी ज्या वेळेला गर्भामध्ये राहीन ना, गर्भामध्ये त्या गर्भामध्ये मात्र मला त्रास होऊन देऊ नको, कारण तिथं सुद्धा तुझं नामस्मरण माझ्या हृदयामध्ये चाललं पाहिजे. तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू म्हणे गर्भवासी, तू म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे तू म्हणे गर्भवासी, तू म्हणे गर्भवासी. सर्व जोडे सर्व
टाळी वाजवायचं त्याच्याकडे. ते म्हणतात दाजी बघूनच घेईन तुझ्या का बघूनच घेईन. ते दाजीचं मिळवण्याचं ते नातं आहे तुमचं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी. गर्भामध्ये महाराज खूप त्रास होत असतो महाराज. आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला जीव असतो ना त्यावेळेला त्या ठिकाणी तो भगवंताची प्रार्थना करतो की हे भगवंता याच्यातून मला बाहेर काढ, मी तुझंच भजन. एक वेळा करी या दुःखा वेगाळ, एक वेळा करी या दुःखा वेगाळ. एक वेळ करी या दुःखाने गळे, वेळ करी या दुःखाने गळे. इंदुरीकर महाराज सुद्धा काय बोललं नाही. त्यांना वाटलं काय जर बोलवून हे जर अंगावर धावून आलं तर एक तर आपली अशी तब्येत. ते सुद्धा काय बोलले नाही. त्याचं आपण सुद्धा काय बोलायचं नाही. हे नाद आहे हा नाद महाराज, भजनाचा नाद आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळी. वा वा वा. बस. आणि उलट नाही बोलायचं महाराजांना. हे आता आहे बघा गारथा महाराज म्हणून घेईन सपातून. गारथा महाराज डायरेक्ट जाईल निघून. विठाल विठाल. गर्भामध्ये ज्या वेळेला जीव असतो त्यावेळेला सांगतो आता थोडी प्रमाण शांतता. आता वेळ नाही राहिलेला आपल्याला. फक्त आता किती 20 मिनिटं राहिल्यात. 20 मिनिटात खूप घ्यायचंय. गर्भामध्ये जीव बोलतो देवा मला बाहेर काढ, मी तुझी सेवा भजन कीर्तन प्रवचन काय असेल ते तुझंच करेल, निस्वार्थ करेल, कोण पाकिटं घेणार नाही, पण मला याच्यातून बाहेर काढ. आणि ज्या वेळेला बाहेर येतो गरबी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोम, ऐसा कष्टी झाला भाऊ गर्भवासी. आणि बाहेर आल्यानंतर म्हणतो केव्हा मी म्हटलोच नाही. ती त्याची पण चूक नाही, त्याची चूक नाही. हा कली सुधरूनच देत नाही, सुधरून देत नाही. आता अनिल महाराज आता मी जे बोलतोय याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. आता लक्ष दुसरीकच. खरं सांगा म्हणजे कली आहे ना, कली जे श्रवण करायला पाहिजे ते करून देत नाही आणि नाही त्या गोष्टीकडे ते मन वळवलं जातं. आणि हे मन मात्र सुरुवातीलाच आपण ते प्रमाण घेतलेलं आहे. सगळा परमार्थ जर होत असेल तर हा मनावरती आहे, मनावरती. मग हे मन जिथं लावायचं तिथं लावायचं, नाही त्या ठिकाणी त्याला जाऊन द्यायचं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतायत की हे पांडुरंगा की माझं मन तुझ्याच चरणी लागू दे, तुझा मला विसर पडून देऊ नकोस, मला संपदाही नको, मला मुक्ती पण देऊ नको. आणि आम्ही तर मुक्तीच्या मागं लागलो. मोक्ष मिळाला पाहिजे, मुक्ती मिळायला पाहिजे. कारण हे जे आम्हाला शरीर मिळालेलं आहे ना, हे शरीर नरदेह हा जो मिळाला, या नरदेहामध्ये बरं मला सांगा, माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं याला म्हणतात माणुसकी. माणुसकी हा धर्म आहे, माणुसकी हा धर्म आहे आणि माणूस ही जात आहे. मग हा असं कुठं ऐकलं का हो? रोज बातम्या तुम्ही पाहता, मोबाईलवर त्या ठिकाणी पाहता की
एखादा वाघ क्रोधायमान झालेल्या वाघाने 10-5 वाघांचा मुर्दा पाडला असं ऐकलंय? नाही नाही नाही, अजिबात नाही. त्यांना त्यांची जात कळते, त्यांचा धर्म कळतो. पण रागावलेल्या माणसाने 5-10 जणांचा मुर्दा पाडला हे रोज ऐकायला मिळतंय. मग धर्म सांभाळला कोणी? माणसांनी का जनावरांनी? धर्म सांभाळला जनावरांनी, सोडला माणसांनी. माणूस एवढा खाली आला, माणसं चोऱ्या करतात आणि कुत्रे धरतात, एवढा माणूस खाली आला. विठाला विठाला हरा विठाला विठाला मी तिकडून गाडी अशी घेऊन आलो आणि तिथून आतमध्ये शिरोस्तोर कमीत कमी 13 ते 14 लोक आणि दिवसभर 4-5 लोक. महाराज पिंगळा घ्यायचा बरं का. म्हणलं मी पिंगळा घेणार नाही. जिथं पिकतं तिथं विकत नाही रामभाऊ. 50,000 बोलून त्या ठिकाणी पिंगळा गायला ना, मग त्यो लय पिंगळा चांगला. इथं फुकटात पिंगळा आहे ना, मग त्याची किंमत नाही कळत. आणि मग महाराजाला तेवढाच येतं का, तेवढाच पिंगळा आहे का, तेवढंच भांडवल आहे का. पाठ 6 वाजेपर्यंत जर नाही कीर्तन चाललं, 6 वाजेपर्यंत थांबा तुम्ही. 6 वाजेपर्यंत त्या पांडुरंगाची दधीची ऋषीची कृपा आहे. 6 वाजेपर्यंत म्हणलं तरी ह्या ठिकाणी आपलं भांडवल संपणार नाही. आणि तुम्ही म्हणता भांडवल, अरे जे पिंगळा गा म्हणतात ते देणगी देणार आहेत, ते ह्या ठिकाणी पंतरवाड्या उचलणार आहेत, ते अन्नदान ह्या ठिकाणी करणार आहेत, इथं झाडलोट करणार आहेत. आणि जो इथं काही सहकार्य करत नाही तो नाव ठेवणार आहे. आणि मग जी ह्या ठिकाणी सेवा करतात त्यांच्यासाठी पूर्ण तर नाही म्हणणार, पण 2च मिनिटाचा. निर्गुण निराकार झालं बाहुर माझा, निर्गुण निराकार झालं बाहुर माझा. शकून 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 सांगावया आलिया माई माझना. 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 दाखवण घ्या ग कोणी, सुया घे वाळ मनगट घे. अगं पोरासाठी विमानाची चिठ्ठी तू घे. काकाचं दाखवण घ्या ग कोणी, काकाचं दाखवण घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काढावणी, कुंकू घ्या कोणी काढावणी. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपात ऊन. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपात ऊन. अरे अशीच देखणी होती, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या रातीला आई म्हणाला, हो त्या रातीला आई म्हणाला, राजा तो शिवबाचा, राजा तो शिवबाचा, राजा तो शिवबाचा सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका. डौर फिरवितो, ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका. हा डुगु डुगु
जेव्हा आले का टाळी वाजवायचं. हा कॅमेरा चाललाय, हे लाईव्ह आहे. सगळ्यांनी वर हात करा. हा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. आता टाळी द्या एकदा. या 2 बाळांसाठी टाळी. हा जरा थोडी खुल्ली ना सगळे आहे ना. हं? धर्मवीर संभाजी महाराज आणि धर्मवीर शिवाजी महाराज यांच्यामुळं हे सप्ते चाललेले आहेत. एकच सेकंदामध्ये. ओम नमो श्री जगदंबे. एकच पावडा घेणार आहे आपण, जास्त नाही घेणार. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करून प्रारंभे. डबावर थाप तुंतुण्याचा डबावर थाप तुंतुण्याचा. शाहिरा महाराष्ट्राचा प्राण. शाहिरा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभू जगात गुणगान जिहाजी. गात गुणगान आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला रामदासाला. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिराजी गुरुचरणाला गुरुचरण. ज्या वेळेला संभाजी राजांना आणि कवी कलशांना पकडलं गेलं, कवी कलशाने असा विचार केला नाही. आणि औरंगजेब ज्यावेळेला माझ्या राजांना बोलतो ना, ओ संभाजी महाराज तुम्ही आमच्या धर्मात या, आणि आमच्या धर्मात जर तुम्ही येत असताल तर तुम्हाला आम्ही जीवदान देऊ. राजांनी त्या ठिकाणी नकार दिला, पण कवी कधीच बोलू लागला, हे अरे मनके जीते जीत मनके हारे हार, हार गए जो बीन लड़े उन पर है धिक्कार. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला पुरंदर किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. शंभूरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी भार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले भावळे भरोसा त्या राजावर राजावर राजा.
शिवरायांचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर, शंभूरायांचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 विठाल पुंडलिक वरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. उडबार मावळा घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्याना शिवभालाच फाडला. अफजल खान काय त्याना सिंहालाच फाडला. करीत वंदन करीत वंदन करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. बुडबुड मावळा घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. बुडबुड मावळा घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं शिवभालाच फाडला. अफजल खान काय त्यानं शिवभालाच फाडला. करीत वंदन कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. करीत वंदन मी कुल दैवताला, वीर शोभा संभाजी राजाला. हर हर अजून कोणाला काय म्हणायचं असलं ना आपल्या घरचाच महाराज आहे. आज चालू दे, काय अडचण नाही. का हो सर? आता टाईम झालेला आहे रामभाऊ, टाईम झालेला आहे. पण 5 मिनिटात 5 अभंग सांगून जाणार आहे शेवटी जाता जाता. महत्त्वाचं आहे महाराज, कारण आता 12 महिनं मला बरीच जण म्हणले महाराज तुम्ही बाहेर गेल्यानंतर तिथलं पाणी पित नाही, त्या गावचं काही खातं नाही, काहीच नाही. मग आता इथं तुम्ही संध्याकाळी गावात जेवायचं नाही म्हणजे मग म्हणलं माझ्या घरी तरी. अहो मग जिथं तुम्ही कीर्तन करता तिथं काहीच खात नाही म्हणलं, मग तुमच्या घरचं तरी का खाता तुम्ही? म्हणजे बघा ना तुम्ही, एखाद्याला जर चिमटीत धरायचं म्हणलं किती धरत्यात. ऐका महाराज, खूप मार्मिक आहे. काहींना ते न पचणारं पण आहे, त्याला विलाज नाही महाराज. मी अभंग नादबाबांचा या ठिकाणी गाथा अभंग या ठिकाणी मी आणलेला आहे आणि तुकाराम महाराजांचाही गाथा मी या ठिकाणी जवळ आहे माझ्याजवळ. नादबाबा एका अभंगामध्ये सांगतायत, शांतीब्रह्म एकनाथ महाराज गाथा अभंग क्रमांक 2680. द्रव्य घेऊन या करी जो कथा, चांडाळ तत्वता जाणावा तो. पहिल्या चरणामध्ये नादबाबा सांगतायत, द्रव्य घेऊन या वेद जो पडती, रव रव भोगिती कल्पवरी.
द्रव्य घेऊन या पुराण सांगती, सकुल ते जाती नरकामध्ये. द्रव्य घेऊन या कथेचा विकरा, द्रव्य घेऊन या कथेचा विकरा, सकुल ते जाती नरकामध्ये, एका जनार्दनी नैराश्य भजन, तो प्राणी उत्तम कलियुगी. टाळी द्या एकदा. नाथबाबांचे अभंग आहे. आणि तुम्हाला सांगतो, नाथबाबांचा कथेवरती, कीर्तनकारावरती, प्रवचनकारावरती, व्याख्यानावरती 2677 पासून तर 2697 पर्यंत 21 अभंग नुसत्या कीर्तनकाराविषयी महाराज. 2684 नंबरचा अभंग बघा. प्रत्यक्ष ती कथा जगाशी माऊली. मागे सर बघा. प्रत्यक्ष ती कथा जगाशी माऊली, विक्रय करीती वहिली दोषी देखा. म्हणजे ही जी कथा आहे, साधू संतांचं पुराण असेल, देवाचं पुराण असेल, पांडुरंगाचं त्या ठिकाणी चरित्र असेल, हे जे कीर्तन आहे, कथा आहे, कोणतीही कथा असू द्या, ही कथा जगाची विश्वाची आई आहे, आई. आणि तिचा जर विक्रय जर होत असेल तर 1000 ब्रह्महत्येचं पातक लागतं. नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आणि दुसरं चरण ऐका. आपुली ती माता आपण भोगिता, प्रायश्चित्त सर्वथा काय द्यावे. दुसरं चरण नाथबाबांचा अभंग आहे. मी नाही बोलत, मला काय करायची बोलून महाराज, मी नाही बोलत. नाथबाबा सांगतायत की जे नाथबाबा ज्यांना जे ज्ञान झालं, दत्तात्रय जनार्दन एकनाथ नरहरी निंबराज महाराज की जय. बरोबर आहे का नाही. मग दत्तात्रय महाराज म्हणजे कोण? ददीची ऋषींचे मावस भाऊ. शांता आणि अथर्व ऋषीपासून कर्दमुनी आणि देवहूती यांना 9 कन्या झाल्या. त्या 9 कन्यापैकी शांता नावाची जी मुलगी आहे ती अथर्व ऋषीला दिली. आणि शांतान अथर्व ऋषीपासून ददीची ऋषी जन्माला आले. आणि त्या 9 कन्यापैकी अनुसया नावाची जी मुलगी आहे ती आत्री ऋषीला दिली. आणि अनुसया आत्रीपासून भगवान दत्तात्रय जन्माला आले. म्हणून भगवान दत्तात्रय आणि ददीची ऋषी कोण झाले? मग ते भगवान दत्तात्रय त्यांनी उपदेश जनार्दन स्वामींना केला. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना केला. एकनाथ महाराजांनी नरहरी महाराजांना केला. आणि नरहरी महाराजांनी निमराज महाराजांना केला. आणि निमराज महाराजांनी आपल्याला ह्या पंचमहाभूताचा बनलेला वाकडा तिकडा देह, वाकडी तिकडी माझी ही तोंडातली भाषा आणि वाकडं तिकडं ह्या ठिकाणी माझी जी बुद्धी असन, मी ते त्यांनी जे सांगितलंय ते तुम्हाला सांगतोय. अभंग 2684 नंबरचं आहे. पहिलं चरण सांगितलं. दुसरं चरण आपुली ती माता आपण भोगिता, प्रायश्चित्त सर्वथा काय द्यावे. नाथबाबा तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत, पतिवर्तेने जैसा पतीची वधिला. सर, पतिवर्तेने जैसा पतीची वधिला, प्रायश्चित्त तिला कोणी द्यावे. माते बालकाशी विषपान दिले. आईनी बाळाला विष पाजलं कंबुडीचं तेल. नाथबाबा बोलतायत, माझं नाही. माते बालकाशी विषपान दिले, प्रायश्चित्त तिला काय द्यावे. एका जनार्दनी कथा ती माऊली. हे यूट्यूबला जाणार आहे महाराज, यूट्यूबला आहे. मी जे बोलतोय हे अभंग सांगतोय तुम्हाला, अभंग. अरे ज्या नाथ महाराजांचा आपण झेंडा खांद्यावरती घेऊन, मी अगोदरच सांगितलं अभंग कसे तयार झालेले आहेत. मग एका जनार्दनी
कथा ती माऊली विकिता घडली ब्रह्महत्या. ती कथा जगाची आई आहे आणि ती कथा जर तिचा विक्रय जर झाला तर ब्रह्महत्येचं पातक आहे. आपण आपली आई, ती जर जगाची आई आहे, कथा ही जगाची आई आहे, तर दुसऱ्या चरणात नाथ बाबा सांगतायत की आपुली ती माता आपण भोगिता, प्रायश्चित्त सर्वता काय द्यावे. जर कथा आई आहे आणि तिचा जर विक्रय करून जर आपण पैसे जर आपण पाकिटं घेत असेल तर आपण आपली आई भोगल्यासारखं आहे. भयान अभंगे महाराज भयान. हे नाथ बाबाचे 21 असे अभंग आहेत. आणि घ्या गाथा क्रमांक, एखाद्याला शंका येईल, लाईव्ह चालू आहे आणि जर शंका आली तर मी दोन्ही ग्रंथ माझ्या ह्या बॅगमध्ये घेऊन आलेलो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानदेवा रचिला आणि तुका झालाशे, त्यांचे झेंडे घेऊन आपण सर्व नाचतोय. हे सप्ते वगैरे सगळे त्यांचे झेंडे घेऊन आपण करतोय. पण मी अगोदर सांगून गेलं, सप्ताह म्हणजे सेवा आहे. इथं जे जे सेवा करणारी आहेत आणि अगोदरच सांगितलं की तुम्हाला 100% पुण्य प्राप्त होतंय, पण आम्हाला 0% पुण्य प्राप्त होतंय. का? अभंग क्रमांक गाथा जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 1130. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. ज्या ठिकाणी कीर्तन करायची तिथं अन्न नाही खायचं. तुकाराम महाराज म्हणतात, मला काय करायची सांगून, मी शेतकरी हो. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा आणि माळ घालू नये गळा. माळ म्हणजे फुलाचा हार. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. आता तिसऱ्या चरणात खूप सुंदर सांगतायत महाराज. तटा वृक्ष भासी दाना, तृण माघो नये जाना. तटावृक्ष भासी दाना म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये बैलगाडी असायची, टांगा असायचा. मग त्यावेळेला ते कीर्तनाला निघाले ना, तुकाराम महाराज सांगतायत, मग बैलगाडीमध्ये जर गेले तर बैलाची वैरण संग घ्यायची, बरोबर घेऊन जायची वैरण, घास बीस काय लागत असेल, घोड्याला जो काय खुराक लागत असेल तो आपल्या बरोबर घेऊन जायचा. तुम्ही मुटकं तर हलवा कमीत कमी, बाकीचं जाऊ द्या. मग त्यो जो खरा तसं तटा वृक्ष भासी दाना, तृण मागो नये जाना. तिथं गेल्यानंतर तृण मागायचं नाही, द्रव्य मागायचं नाही. म्हणजे आपल्याला जर कीर्तनाला जायचं असेल तर आपण आपलं डिझेल त्या ठिकाणी टाकायचं. डिझेलला जर आपल्याकडे पैसे नसेल तर आपण एसटीने जायचं. एसटीला जर आपल्याकडे पैसे नसेल तर आपण पायपायी जायचं. पायपायी जायला जर गुडघं चालत नसेल तर घरीच 2 तास कीर्तन कर ना. तटा वृक्ष भासी दाना, तृण मागो नये जाना. तुका म्हणे द्रव्य घेती आता देती, तेही नरका जाती. पण ऐका, अजून सांगतोय, याच्यावर पण तोडगा आहे आपल्याकडं, त्याच्यावर तोडगा आहे. करू आपण त्याचा पण फायनल. आता लय जण बोलणार, याच्यात मला थोडं स्पष्टीकरण द्यायची. हा झाला 1130 नंबरचा अभंग. 976 नंबरचा अभंग. कथा करुण्या मोल जापे घेती, तेही दोघे जाती नरकामध्ये. ब्रह्म पूर्ण करा, ब्रह्म पूर्ण करा, अखंड स्मरा राम राम. एखादा म्हणला ना 50,000 द्या राव, त्या महाराजाला बोलवा, लय पिंगळा भारी बोलतो. मधुरा 3रं चरण 976 नंबरचा अभंग रामभाऊ. मधुरा वाणीच्या नका पडू भरी, मधुरा वाणीच्या नका पडू भरी, जाल यमपुरी भोगावया. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात, 4थं चरण. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्गत्याचे. अरे जो हात पसरितो ना ह्या परमार्थामध्ये, त्याचा धिक्कार माझ्या तुकोबारायांनी केलेला आहे. जगद्गुरु वैराग्य मूर्ती
तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक शेवटचा 968. 70% नाथबाबांचे अभंग आहेत, 70% तुकोबारांचे अभंग आहेत. कथा करुणिया द्रव्य देती घेती तया धोगती नरकवास. रव रव कुंभ पाक भोगी ती यातना, म्हणजे नरकाची नाव आहे. कोण? रव रव कुंभ पाक भोगी ती यातना, नये नारायणा करुणा त्यांची. आशी खडकदारा छेदी ती सर्वांग, म्हणजे नाव आहे आशी खडकधारा छेदी ती सर्वांग. त्याचं अंग छेदलं जातं. कोण? तप्त भूमी अंग लोळविती, तापलेल्या भूमीवरती त्याचं अंग लोळवलं जातं. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे तया सापडले हाती, त्या यमाच्या हातून त्याची सोडवणूक होऊ शकत नाहीये. हे 5 अभंग तुम्हाला सांगितले महाराज, पण 12 महिन्यापासून त्याचं पालन मी करतोय. त्याचं पालन मी करतोय. निमराज महाराजाच्या सप्त्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि देवदैठण गावामध्ये 5 सप्ते होतात. 5 सप्ते होतात. मग ह्या 5 सप्त्यामध्ये जिथं परमार्थ जेवढा सोपा आहे तेवढा अवघड आहे महाराज. एक त्या परमार्थाच्या नादी लागू नका. तुम्हाला नाही हो काही, तुम्ही निसाटलेले, तुमचं काहीच नाही. आमचा मोठा मोठा अवघड घोटाळा झालेला आहे. अवघड घोटाळा आहे. मी त्याच्यासाठी ज्या वेळेला हे गाथा पारायण केलं आणि नाथबाबांचं पारायण केलं आणि त्या 19 वर्षामध्ये दधीची ऋषीने त्यांनी देहत्याग केला, तर आपण हा त्याग करायचा. अरे निमराज महाराजाच्या सप्त्यामध्ये ज्या वेळेला मी हे सांगितलं त्यावेळेला तिथं सुद्धा मी आव्हान केलं की ह्या 5 सप्त्यामध्ये जर मला कीर्तन सेवा मिळाली, मी तर काही घेणार तर नाहीच, पण 11,111 रुपयाचं पाकिट देणार. मी आता पाकिट खिशात घेऊन आलेलो आहे. इथं मला सेवा मिळाली ना, मग मी आता ह्या इथं सेवेचा पैसे नाही घेणार. पण हे फक्त नियम दैठणपुरता लागू आहे. नाही तर सगळी मेंगलवाडी शेळकवाडी येवतील सगळी बसताना अंगावरती. तिथं मी या अभंगाचं पालन करीन. आणि तुम्ही बोलावलं तरी व्हावा, नाही बोलावलं तरी व्हावा, मला स्टेटस ठेवायची गरज नाही. हे जर खिशातच येत नसेल, माझ्याच खिशातलं जात असेल, मला काय गरज आहे महाराज. पण तरी लोक बोलवतात. आणि त्याला पर्याय म्हणून मी काय लय गर्भ श्रीमंत नाही आहे महाराज, मी गर्भ श्रीमंत नाही. पण त्याला पर्याय म्हणून घरचे नाराज नको, आपल्यालाही तुकडा बायका पोरांनी व्यवस्थित घातला पाहिजे. 12 महिन्यापासून रामभाऊला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. 12 महिन्यापूर्वी मी लायसन काढलं ट्रकचं, ड्रायव्हर खाली उतरवला आणि 22,000 रुपये त्याचा पगार मी माझ्या खिशात घालतो आणि इकडे तिकडे कीर्तनाला जाताना ते डिझेल टाकतो. आता द्या ना टाळी. पण तरी एवढं करून गावासाठी हे जे माझे कुलदैवत आहेत ना सगळे, मारुतीराय असेल, सावता महाराज असेल, लिमराज महाराज असेल, दधीचुरीशी असेल, देवीआई असेल, ह्या ठिकाणी जर कीर्तन झालं तर 11,000चं पाकिट खिशातच घेऊन जाणार. तरी काय कार्यक्रम मिळत नाही. मग मला वाटतं बरं झालं 11,000 वाचलं. आता हे 11,111 जरा बांधा देवळे मंडळ दधीची ऋषी उठा. नाही बुक्का तर नाहीच हो, उठा तुम्ही पटकुनी, कारण बोली आपली. हे 11,111 10 रुपये पण आहे आणि 1 रुपया पण वर दिलेला आहे. 1 पै कमी नाही. रामकृष्ण हरी. बसा. नाही पडत बस बस बस. म्हणजे पाया पाडा म्हणजे पैसे दिल्यामुळं पाया पडता काय माझ्या? हां महाराज, मला कोणाचा द्वेष करायचा नाही. मी खरं सांगतो, देवीआईच्या सप्त्यामध्ये महाराज लोक येत होती, त्यांची मी सेवा केली. मारुतीचं सप्ताह त्या ठिकाणी त्या महाराजांची सेवा केली. 19 वर्ष झाले मी सगळ्या महाराज लोकांची सेवा करतोय. कीर्तनकार महाराजांची सेवा करता करता मी महाराज झालोय हो. पण माझे हात जोडून महाराज लोकांना विनंती आहे, थोडं ॲडजस्टमेंट करा. हे अभंग आहेत महाराज, अभंग हे इतके सोपे अभंग नाही, एवढा परमार्थ सोपा नाही. तुम्ही सगळेजण सुटणार आहेत महाराज, आम्ही गुंतणार आहे. आणि एवढं गुंतणार आहे की देणारा पण आणि घेणारा पण. सप्त्यामध्ये पांडुरंगा हा सप्ताह तुझ्या नावाचा आहे, तुझ्या नावाचं आम्ही ते कीर्तन करतोय. सप्ताह करायचं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी
10 जण 20 जण 30 जणांच्या मनावर असतो, एकट्याच्या मनावर नसतो. मग अशा ठिकाणी एखाद्याला त्यो महाराज आवडून, त्याला त्यो महाराज आवडून, त्याला त्यो महाराज आवडून, एकट्याच्या मनावर नाही आहे. मग माझं असं प्रामाणिक मत आहे की ज्या वेळेला आता हे सप्ताह केला याच्या अगोदर आपण सगळ्यांना पाकिटं दिली. माझं प्रामाणिक मत आहे विंचवाने ठणका मारल्यानंतर वेदना होणार आहेत, पण विंचू चावल्यानंतर जरा उतरवायचा तर प्रयत्न आपण करतो ना. ठणका तर आहेच, पण उतरवण्याचा प्रयत्न असा करू की ज्या वेळेला महाराज येतील कारण आभाळ फाटलंय महाराज, टाका बसणार नाही. जेवढा प्रयत्न आपल्याच्याने आपल्याला करता येईल तेवढा आपण करायचा, बाकी लय तोंडी लागायचं नाही. पण जर महाराज आले आणि त्यांना आता मी ते करीत होतो, पण 10 जण एका बाजूने झालं, मी एकटा काय करणार आहे की पांडुरंगा तुझ्या नामाचं कीर्तन ज्या वेळेला होतं आणि त्या महाराजाला ज्या वेळेला पाकिट द्यायची त्यावेळेला तुकाराम महाराज सांगताय देती घेती ते, म्हणजे आम्ही हो सप्ताह करतो म्हणजे आम्ही घेण्या देण्याचं जायचं का, म्हणजे सप्ताह काय करायचा का. मग त्याच्यासाठी पांडुरंगा देणारा घेणारा जाऊ द्या, त्यांनी तर ठरवलेलंच आहे, पण देणाराची काय चूक आहे, आमची काय चूक आहे देणाराची. मग पांडुरंगाच्या चरणावर ते पाकिट ठेवायचं आणि त्याला म्हणायचं बाबा उचल. जे त्याला माहिती आहे अभंग, हे सगळं अभंग त्यांना माहिती आहे. ती पांडुरंगाच्या चरणावर काय कुठून उचलत्यान, पण आपल्याला काय त्रास होऊन द्यायचा. मग पांडुरंग देती घेती नरका जाती ना, मग पांडुरंग जाणं तू जाणं हे सगळ्यांना पटलं की एकदा वर हात करून टाळी वाजवा बरं. ट्रस्टी मंडळ सगळ्यांनी पहा, सगळ्यांचे हात वर आहे. पुढच्या वर्षी तुमच्या 10 जणांचा विचार केला जाणार नाही म्हणून मी काय तुमच्या पुढे हे आपण सांगत नाही, कारण तुमच्याकडे यायचं म्हणल्यावर मी आता हे इथं आलं गुळ सुद्धा खाल्ला नाही, एक पाण्याचं बॉक्स पदर आणलंय आणि सगळ्यांना पाणी पाजले पण मी पिलो नाही. पण ही बाकीची म्हणले नाही महाराज, हे माझ्या संग येतात ना बाहेर राहुरी वगैरे इकडे तिकडे कीर्तनाला येतात ना, तर म्हणले आता तुम्ही तुमच्या घरी सुद्धा जेवायचं नाही का, ज्या गावामध्ये कीर्तन तिथं घरी तरी कायला जेवायला पाहिजे. म्हणजे बघा ना तुम्ही बघा काय महाराज असू द्या ना, काय नाही मला काय नाही वाटत, ती आपली मजा करतात, आम्ही लहानचं मोठं झालेलो आहे. बरं झालं एकदा मोठ्या प्रमाणे त्या पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, झालेली सेवा महान तपस्वी महर्षी दधीची ऋषींच्या चरणी समर्पित करतो. आणि ह्या ठिकाणी फुलं वाटा पटापट आता परव हा घेऊ ना, हा घेऊ. माऊलीचं भजन करतो बसल्या जागेवर सगळ्यांना फुलं होईल. ह्या ठिकाणी आरती घेऊन जयंती आपण साजरी करणार आहोत. त्याआधी कीर्तन ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल दिजे विठ्ठल, विठ्ठल दिजे विठ्ठल, विठ्ठल दिजे विठ्ठल, आबो दिलेले पुढे लेणे वापुढे होते, नाही विचारे राजे करवे आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पेटे करा. घ्या इकडा इकडा इकडा. वाटा फुलं वाटा. स्वामी जय ऋषी स्वामी,
ओम जय जगदीश स्वामी सजचे गोषे जटा सुधारे हे वडके तुका हरता वडके तुका हरता काकी मात्र प्यारे ओम जय जय ऋषि स्वामी रुद्रासुरे युद्धाया इंद्रादित्य हारे इंद्रादित्य हो आए इंद्रादित्य हो आए शरणागत धारे ओम जय जय ऋषि स्वामी देवदूत हो करे प्रार्थना आप दया कीजिए वज्रासुर मारन कारण वज्रासुर मारन कारण अस्थिदान दीजिए ओम जय जय ऋषि स्वामी ब्रह्मा जाने आपन मोरे ओ चारण दत्ता ओ सामान जोड़े और होई दाता ओम जय जय ऋषि स्वामी शरणागत की रक्षा राखी कारण संहारे अस्थिदार तुम दीना पुत्रासुर मारे ओम जय जय ऋषि स्वामी जय जय शब्द करे इंद्रादिक शंख ध्वनि आदे ऋषियन में आप शिरोमणि ऋषियन में आप शिरोमणि दान सब लाजे ओम जय जय ऋषि स्वामी हाथ जोड़ कर करुण विनय सब सुख संपत्ति दे ओम शांति हो सबकी ओम शांति हो सबकी आशीष ये दीजिए ओम जय जय ऋषि स्वामी तेरे देह दान से बन गया देह दान हम सब ऋणी हैं आपके हम सब ऋणी हैं आपके करते शोगान ओम जय जय ऋषि स्वामी सच ऋषि की आरती जो कोई न गाए कहता ही नाना दुश्मन कहता ही नाना दुश्मन वंचित फल पावे ओम जय जय ऋषि स्वामी ओम जय जय ऋषि स्वामी स्वामी जय जय ऋषि स्वामी परम उपकारी दाता परम उपकारी दाता ओ अंतरयामी ओम जय जय ऋषि स्वामी काले डांगर बंदे मागणे देख तुझा प्रजाय देशी करे पाय पांडू नका या संता शिलीवेची मदत तुका म्हणे आता उदार होई मजा ठेवी पायी संताची या संता शिलीवेची मदत याने तुझं काय ज्ञानदेव तुका